5 मिनिटं थांबा, एकदा सेट होत आहे. माझ्या कुटुंबातील बांधवांना वगैरे यायला उशीर झालेला आहे आणि आपण बरेच वेळ न जेवता माझ्यासाठी सादर करत असं नाही. झालेल्या उशिराबद्दल मी दिल्ली व्यक्त करतो तर सभासद येताना प्रवासामध्येच वेळ झाला. संजयजी तुम्ही बोलतात अंबादास आणि सगळीकडे जाताना गेल्यावरती माधवमध्ये जो कुटुंब प्रमुख म्हणून केला जातो त्याच प्रेमाचं हे दर्शन आहे. आपल्या सत्ता नाही, पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलाय आणि त्यांच्याकडे त्याचा चोरीचा मामला आहे. म्हणजे त्यांच्याकडे मला गमत वाटते की मराठीमध्ये एक म्हणे बघा माहिती तुम्हाला, चोरीचा मामला हळूहळू बोलला जोर जोरात बोलला आणि याला लाल म्हणजे सगळं काहीच नाही. आम्हाला तुम्ही जे म्हणाला की संतांची भूमी आहे, त्या संतांच्या भूमीचं पवित्र तुम्हाला राखायचं आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये जे गद्दारी संत जन्माला आले ते तुम्हाला शिरवून टाकायचे. आणि मराठवाड्याची ओळखच संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये जर असे संत वळवळायला लागले तर मग आपली ओळख काय नाही. ती संतांची भूमी नाही, ही संतांची भूमी आहे. आणि आता सुद्धा मला आपल्या सुभाष मार्केटरी आम्हाला माहिती दिली की राष्ट्रसंत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ इथे आहे. मला वाटतं त्यावेळेला आपण भरपूर तसं निधी दिला होता, 7 कोटी दिला होता ना. त्याचं काम किती झालं काय झालं आणि अशी कामं मी हाती घेतली होती. 65 कोटीचा निधी संत नामदेवाच्या जन्मस्थळावरती घेतोय. ते काय कामाचं नाही, 65 कोटी माझ्या आपल्याला आला पाहिजे त्याचा यायला पाहिजे म्हणून त्यांनी खाली घेतलेलं असतात. की छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचं जीर्णोद्धार असेल किंवा संवर्धन करण्यासाठी पैसे दिले, महाराजांच्या गड किल्ल्यांसाठी पैसे माझ्याच खिशात आले पाहिजे त्याचा यायला पाहिजे. जुनी जी काही मंदिर आहे त्याच्या जीर्णोद्धारासाठी आणि संवर्धनासाठी पैसे, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पैसे माझा कॉन्ट्रॅक्टर पाहिजे आणि माझ्याच खिशात पैसे आले पाहिजे त्याचा यायला पाहिजे. हे सगळे असं गद्दारीचं सगळं फसवत सगळं. आणि संजय जे तुम्ही मनाच्या समोर जो उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस बोलले त्याची कुठेतरी मुलाखत झाली आणि अत्यंत बेसरपणे बोलले की जे मी पुन्हा एक बोललो होतो ते 2 पक्ष फोडून पुन्हा आलेले आहे. म्हणजे जे दुसरे जे आपले मिंदे आहेत ते सांगतायत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले आणि हिंदुत्व सोडलं, त्याचा खुलासा द्या. काय म्हणलं तुम्ही? एकच जवळ सांगा त्याने केलेलं आहे आणि त्याने सांगितलं की 2 पक्षाचे नेते फोडले. हा सर्व न्यायालयात पुरावा द्यायला पाहिजे कसा फोडला, फोडाफोडी करणार घरफोडे बसल्या पाहिजे आणि या घरफोडे बसल्यानंतर आपली गडी जातील. हे काल सहज कुठेतरी म्हटलं ना आपले खासदार अनिल सावंत आहे त्यांच्या तिकडे शाखा वेगळी गेलो होतो. शाखा वेगळी म्हटलं ते मोठमोठे स्वभाव आहे. आपल्याकडे पद्धत नाही जी शिवसेना प्रमुखांना लावून दिले की लोकप्रतिनिधी तो कोणताही असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल, आमदार असेल, कोणी असेल, निवडून दिल्यानंतर त्यांनी केलं काय, दरवर्षी त्याच्या कार्याचा अहवाल हा मतदारांसाठी दिलाच पाहिजे ही शिवसेना प्रमुखांना लावलेली शिस्त आहे. मग त्याचा अरविंद चव्हाण यांनी त्यांचा अहवाल प्रकाशित केला. माझ्या मनात सरळ झालं की आपण पटकन नावं विसरतो तुम्ही काय बोलता. त्यांना सांगितले की तुमचा अहवाल सांगा, देवेंद्रला सांगितले की तुमचा अहवाल सांगा, आणि मोदींना सांगितले की मोदीजी शहा साहेब तुमच्याकडे 5 वर्ष 10 वर्ष सत्ता पूर्ण केले, जर सांगा बरं 10 वर्ष काय काय केलं. मग काय असं अहवाल, हे घर फोडलं, हे कुटुंब तोडलं, या कुटुंबाला बदनाम केलं, हा पक्ष फोडला, हे सतत खाली घेतलं, ही सगळी गद्दारी केली. हा सगळ्या गद्दारीने आणि थोडाथोडीने भरलेला इतिहास हा यांच्या कार्याचा अहवाल हा आपल्या समोर सादर करतो. बरं एवढं भयानक पद्धतीने चाललंय, आपल्याला कसं त्यांनी वापरून घेतलं हे मी तुम्हाला सांगेन.
गेल्या आठवड्यावर मी तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे ती समाजाच्या सभेत मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहानी मातोश्रीवरती येऊ मला 40 वर्षाचं वचन दिलं होतं ते मी तुळजाभवानीची शपथ घेतली. मग एवढी शपथ मी घेतल्यानंतर तरी देखील अमित शहावर तुमचा विश्वास असतो. एवढ्या नारायणपणाचे वागल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले एक तर कोणावरती हात उचलायचा नाही, पण जर कोणी पाठीमाग केला तर त्याचा पुतळा हा काढायलाच पाहिजे. बरं काँग्रेस सोबत गेलो म्हणून मी हिंदुत्व सोडलं. तुम्हाला वाटतं की मी हिंदुत्व सोडलं? मी शिवसेना प्रमुखांचा एक विचार सोडले सोडूच शकत नाही. भाजपचा जो डाव होता की त्यांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरे काही करू शकत नाही, काय करणार, याला यावंच लागेल. वचन जेव्हा याला फसवलं तर याला फसवण्याचा मागे यावंच लागेल. पण त्यांना ही तेव्हा माहिती नव्हती की तुम्ही आज जो माझ्यावरती घडण्याचा याचा आरोप करताय त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं रक्त माझ्या शरीरात आहे. ते तुमच्यासोबत घुसणार नाही, वाटणार नाही, पण तुम्हाला मोडून तोडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे उघडपणे सगळं गावात झालेलं आहे. मी तुम्हाला का सांगतो, कारण बाकीचे प्रश्न आहेत ते तुम्हाला माहिती आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय का, हमी भाव मिळतोय का, महागाई कशी वाढते, हे आहे कशा विरुद्धच आपण करतो. पण त्याच बरोबरीने यांची जे काही डावपेच आहे तसं आपल्याला संपवलं जाते. शिवसेनेला संपवण्याचा कसा घातक प्रयत्न केला. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या देखील हिंदुत्व शब्दच नव्हता, गांधीवादी समाजात घेऊन चाललं ते पुढे संपूर्ण देशात पक्षाचे 2 खासदार होते. मी कालच्या सभेत बोललो, अख्ख्या देशात 2च खासदार आले होते, खानवानी आणि दुसरी कोण आले होते. 87 सालच्या पोटनिवडणुकीत जेव्हा पहिल्यापासून देशात आपण ती पार्टीची पोटनिवडणूक जिंकलो तेव्हा असं कळलं अरे हे या दिशेने जिंकू शकतो. त्यांचा जो हवा केलेला फुगा होता रबडी त्याच्यात आपण हवा भरली म्हणून हा फुगा फुगलेला आहे. पण हा फुगा फुगा ज्याने मदत केली, अगदी मोदीजींना असेल, भारतीय जनता पक्षाला असेल, संकट काळात ज्या शिवसेनेने मदत केली, ज्या शिवसेना प्रमुखांनी मदत केली, तो पक्ष तुम्हाला काय वाटतं तुम्ही दिल्लीत पोहोचत म्हणजे काय जमान्याचे बाप झाला? तुम्ही आम्ही तुम्हाला तिकडे मदत केल्यानंतर तुम्ही आम्हालाच कर्ज करायला लागेल. आणि या हिंगोलीच्या शिवसेनेचा बाधित किल्ला हा बाधित किल्ला किती तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केला करा, पण प्रत्येक वेळेला इथून इथल्या हिंगोलीकरांनी निवडून दिलाय तो शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच खासदार दिलाय. मगाशी काही आपल्या बरोबर मांडलं. आणखी एक मला राजेश बोला यांच्या आजच्या आता झाले ना काही दिवसापूर्वी काय करतात पोलिसांनी तुम्हाला असं गोष्ट देत नाही. पण शेवटी तुमच्याकडे आणि न्याय मागायचं, तुम्ही आमचं रक्षण नाही करणार तर हे जे बसतात तिकडे ठोकेबाज त्यांच्याकडे न्याय मागायचा. तुम्ही जर गुन्हा लावू शकत नसाल आणि मुळामध्ये जर जनता असुरक्षित असेल तर माझ्यासमोर प्रश्न पडतो पोलीस तरी सुरक्षित आहेत का? पोलीस तरी सुरक्षित आहेत का? हा लढा माझे एकच नाही, सगळ्यांसाठी लढतो, त्याचे पोलीस सुद्धा आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा पोलिसांना प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा टीका झाली तेव्हा मी खंबीरपणे माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या पाठी उभा राहिलेला आहे. अनेकांना जेव्हा अरे का माझ्या पोलिसांचं भरपूर आहे, पण पोलिसांना सुद्धा जर तुम्ही हात बांधून ठेवणार असाल म्हणजे हातकड्या ज्याला घालायचे ते मोबाईल आणि पोलिसांना तुम्ही जर तुमच्या हुकुमशाहीच्या हातकड्या घालणार असाल तर पोलिस काय करणार? असं जेव्हा असंतोष अख्ख्या सदनाला लागतो तेव्हा त्याचा स्फोट होतो. का सगळी जनता रस्त्यावर केली? का सगळ्या माता भगिनी या आक्रोश करत आहेत? कारण न्याय मागून मिळत नाही. आणि शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना न्याय हक्काच्या रक्षणासाठी म्हणून केली. आज तुम्ही महाराष्ट्र उभारताय, मुंबई लुटताय. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा हिंमत नव्हती महाराष्ट्र एक सुद्धा उद्योगी गुजरातला दिला होता. आणि त्याचे लाचार देखील आता सत्तेच्या अभ्यासापायी ते दिल्ली शिवरायांची खुर्ची चाटतात, त्यांचे भूत चाटतात. त्या निंदेने मला सांगायचे की डोळ्यात देखत महाराष्ट्र लुटला जातोय, आपल्या हक्काचं जे होतं ते लुटलं जात
पंतप्रधानांनी ते 14 साली सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार आम्ही देऊ. त्या 2 कोटींपैकी म्हणजे जर दरवर्षी 2 कोटी दिले असते तर 10 वर्षात 20 कोटी रोजगार ते संपूर्ण देशात उत्पन्न झाले असते. महाराष्ट्रात किती मिळाले असते आणि किती मिळाले ते सांगा मला. एक सुद्धा वचन पंतप्रधानांनी पूर्ण केलेलं नाही. पीक विमा मला सांगा बरोबर प्रामाणिकपणे जर मिळाला असेल मला आनंद होईल. पीक विम्याची रक्कम किती करायला मिळेल मला सांगा. काहीच नाही. अजून रक्कम तरी मिळेल. आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती तुमच्या खात्यामध्ये जवळ काही भीक पडते असे 2,000 रुपये देत आहे. आमचं आयुष्य तुम्ही आमचं बर्बाद करताय आणि निवडणुकीच्या तोंडावरती खात्यामध्ये 2,000 रुपये टाकताय आणि आमचं आयुष्याचा अंदाज टाकत होता. पण पुढची 5 वर्ष ही आमच्याकडे भीक मागून विकत देत आहे. गेल्या 8 दिवशी पंतप्रधान यवतमाळमध्ये येऊन गेले. मला मी असं पेपरमध्ये वाचलं. त्यांना काहीतरी त्याचा समज आहे की यवतमाळमध्ये सभा घेतली म्हणजे त्यांना यश मिळतं. म्हणून मी यवतमाळकरांचं तेच तुम्हाला सांगतो. याचा अर्थ की तुमचं नशीब हे मोदींच्या हातात नाही तर मोदींचं नशीब हे तुमच्या हातामध्ये आहे. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे. मला कल्पना आहे की साधी माणसं, भोळी माणसं, प्रामाणिक माणसं जसे काही उद्योगपती कर्ज भरून परदेशात पडून गेले तसं माझ्या महाराष्ट्रातले एक तरी शेतकरी दाखवा जो कर्ज भरून परदेशात पडून गेलेला आहे. पण बँका येतात दारावरती जमिनीच्या नोटीस लावतात. पीक गेलेलं आहे. जरी शेतमाल चांगलं शेती चांगली मिळालं पीक आलं तर त्याला हमीभाव मिळत नाहीये. कर्ज फेडलं नाही. मुलींची लग्न राहतात. मुलांचं शिक्षण राहतं. आणि मग शेवटी शेतकरी विचार करतो अरे माझ्या मुलीचं लग्न मी लावू शकत नाही. मुलाला जर शिकवू शकत नाही मग बाप म्हणून मी जगण्याच्या लायकीचं नाही. माझ्या पतीला एक साडी देऊ शकत नाही तर मी पती म्हणून जगण्याच्या लायकीचं नाही. याच्यापेक्षा जीव दिलेला जातो. अशा हातबल काय म्हणा तुम्ही हातबल होऊन नाही करता. आज सुद्धा आपण ते म्हणतो की शेतकऱ्याने आत्महत्या केली आत्महत्या केल्या. याच्यापुढे एक सुद्धा आत्महत्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने करायची नाही. तुमची ताकद तुम्हाला वापरता आली पाहिजे. जसे उत्तरेतले शेतकरी हे रस्त्यावर उतरले दिल्लीमध्ये चालले. ते शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारने त्यांच्या वाटेत खेळ टाकलेले कारण कुंपण लावले. त्यांच्यावरती बंदुका लावलेले पोलीस उभे केले. असे दुसऱ्याचे गोळे त्यांच्यावरती मारतायत का तर माझा अन्नदाता त्याच्या शेतीमालाला हमीभाव जे वचन मोदींनी तुम्ही दिलं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आम्ही हमीभाव देऊ. शेतकऱ्याचं जेवढं लागवडीचा खर्च असेल त्याच्यात 50% अधिक नफा मिळवून जी रक्कम येईल ती आमची हमीभावाची रक्कम असेल. हे रक्कम वचन मोदींनी दिलेलं होतं. मग तेच त्याची आठवण करायला जर शेतकरी दिल्लीत येत असेल तर दिल्लीत नाही. आम्ही येणार कडेवर बंदोबस्तात बुलेट प्रूफ जॅकेट घालणार. आजूबाजूला बॉम्ब स्क्वॉड असेल. सगळे ते जॅकेट कमांडोज असतील. आसपास कोणी यायचं नाही. आणि मग आम्ही लांबचे सगळं कसं करायचं भैया बहिणो ये मेरा परिवार है. आपका मेरा बहुत पुराना रिश्ता है. परिवार जेव्हा तुम्ही दिलेली वचनं त्या वचनाची आठवण करून दिल्या दिल्लीमध्ये येतो तेव्हा त्याच्या हातात तुम्ही बंदुका लावता. मग आता तुमची वेळ आलेली. दिल्लीतले शेतकरी उत्तरेतले शेतकरी काय वेगळे आपल्या देशाचे शेतकरी आहे. उद्या तुम्ही जर दिल्लीत जायला निघाला तुम्हालाच ते आणणार. मग काय करणार तुम्ही आत्महत्या करणार. उत्तरेतले शेतकरी 2 वर्षापूर्वी 7-8 महिने थंडी वारा पाऊस ऊन कशाची पर्वा केली नाही. 600-700 शेतकरी त्याच्यामध्ये कसे थंडीत कुडकुडत आणि त्या पावसात वगैरे मृत्युमुखी पडले. सरकारला काही पडली नव्हती. पण शेतकरी एवढे पिसाळले होते की मोदींना सुद्धा त्यांच्यावरती गुढ्यावरती यावं लागलं. दिल्ली एक किलोमीटर टाकून आणि त्याची आठवण करायला सुद्धा ते दिल्लीत जात आहे. आणि सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे घोषणा आहे ती बातमी आहे माझ्याकडे. त्याने सांगितले की विध्वंस करणारी ही शक्ती आहे. अराजक करणारी शक्ती आहे. कोण शेतकरी. मग असं ज्यांच्या मनामध्ये तुमचं रूप असेल त्यांच्याकडनं आपल्याला न्याय मिळेल. आणि त्याला पुन्हा निवडून दिल्यानंतर तुमचं उत्पन्न दुप्पट होणार. 10 वर्षात काय झालं ते पुढच्या 5-10 वर्षात दिल्याची आशा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो की जसं तुम्ही माझं कोरोनाच्या काळामध्ये ऐकलं मी तुम्हाला कळवळून सांगत होतो तळमळीने सांगत होतो आणि तुम्ही माझं ऐकलं
आम्ही सगळेच काय उपासपर्यंत गेले असते पण संपूर्ण राज्याचे जनतेमध्ये ऐकलं त्याच चळवळीने तुम्हाला सांगतो की जसं तेव्हा कोरोनाचं संकट होतं तसं आता हुकुमशाहीचं संकट मला दिसतंय आणि तुम्ही सगळ्यांनी बाकीचे पक्ष जे काय आहेत त्यांची काय असतील गद्दारी बिद्दारी शुल्लक या गद्दाराचा असा सुद्धा म्हणजे मला भेटून मला तोडीची गरज नाही लागत मूळ लढाई आपली ते दिल्लीच्या हुकुमशाहीची आहे आणि त्याला जर आपल्याला गाडायचं असेल जसं या संतांच्या भूमीत गद्दारीचं दंत वळवळच्या कामाने तसं माझ्या या पवित्र भारत मातेच्या भूमीमध्ये हुकुमशहा सुद्धा जन्माला एका कामा नये अजिबात नाही. तुम्ही आता 5 वर्ष ज्या मस्तीत ते राहिले 10 वर्ष ज्या मस्तीत ते राहिले आता तुमच्या दारात येतील सरकार आपल्या दारी भीक मागायला येतील वाटेचे पैशाचा धबधबा वाढतील पण आता शेतकऱ्याने एक शेतकऱ्याने एक जुटीने जर ठरवलं तर तुम्हाला लक्षात असेल जनता पक्षाच्या काळामध्ये तेव्हा ज्या इंदिराजींनी आणीबाणी आणली होती सगळे घाबरले होते पण त्या आणीबाणीचा पराभव सुद्धा कोणी केला होता तुम्हाला लक्षात आहे काय चिन्ह होतं त्यांचं जनता पक्षाचं कोणाला माहिती नाही नांगरधारी शेतकरी नांगरधारी शेतकऱ्यांनी त्या आणीबाणीला हुकुमशाहीचा पराभव केला आणि आताच तुम्हाला एका पेटीला शेतकरी जर नांगर घेऊन उभा राहिला तर यांची हुकुमशाही नांगरून टाकायची गरज नाही नांगरून टाका हुकुमशाही आणि अनेक वेळेला मला विचारतात हे सगळं बोलतात की ठीक आहे पण तुमच्याकडे पर्याय नाही म्हणजे मला पर्याय मोदींना नाही द्यायचा मला पर्याय हुकुमशाहीला द्यायचा आहे आणि हुकुमशाहीला पर्याय हा फक्त आणि फक्त लोकशाहीच असू शकतो आमच्याकडे अनेक लोक आहेत काल आमच्या इंडिया आघाडीचं वैभव हे आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिले जगाने पाहिले आमच्याकडे अनेक लोक आहेत पण त्यांच्याकडे एकच आहे आमच्यावर तिथे घराण्याचे आरोप करतात तर पण तुमच्याकडे दुसरं आहे कोण एकच आहे आणि एकाधिकारशाही आपल्या देशाला घातक करते हुकुमशाही देशाला घातक करते म्हणून मी तुम्हाला परत एकदा हात जोडून सांगतोय इथला खासदार तर आपला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत पाहिजे गेल्या वेळेस खासदार होता आपण फसलो होतो 25 वर्ष फसलो होतो आपल्याला असं वाटलं होतं की हा भारतीय जनता पक्ष हा जनतेचा कैवारी असेल पण हा जनतेचा कैवारी नाही त्यांच्या 2-5 उद्योगपती मित्रांचा कैवारी निघाला हे शेतकऱ्यांचं सरकार नाही आपल्याला दिल्लीत शेतकऱ्यांचं सरकार आणायचं आहे आपलं स्वतःचं सरकार आणायचं आहे म्हणून तिथून आपल्या हातात कशा घेतलेला अस्सल शिवसेनेचा खासदार जसा आजपर्यंत निवडून दिला तसा याही द्यावाच लागेल आणि तुम्ही शिवसेनेचा खासदार पुन्हा निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास बाळगून जय हिंद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.